नमस्कार मंडळी. सो आज मला अशा काही नमुन्या मुलांबद्दल बोलायचंय. प्लीज सगळे ऑफेंड होऊ नका. काही असतात असे नमुने. मला एक कुरिअर घ्यायचं होतं. त्या कुरिअरवाल्याचा नंबर मी सेव्ह केला कारण मला ऍड्रेस पाठवायचा होता. आता ते कुरिअरवाला रात्री 1ला 2ला 3ला मेसेज करते, मॅडम मॅडम मॅम मॅम आय नीड हेल्प. मला असं वाटतं काही प्रॉब्लेम काय, म्हणजे दिमाग काय घुटण्यात असतो का? म्हणजे हे तर चला सोडा, एखादं एक्झाम्पल आहे. मला असं म्हणायचं भाऊ, आजकाल पोरी ना फ्रँक झालेत. त्यांची कामं असले नाही, सपोज गाडीचं किक मारता येत नाही, भैया प्लीज किक मार के दो. याचा अर्थ असा आहे का तुम्ही गाडीचं किक मारून त्या पुरला इम्प्रेस केलं? मग तुमच्यामध्ये असा जॉनी ब्रॅम आला काही आईला गाडीचं किक मारलं मी, असं काही नाही रे पोरांनो. इतक्या लवकर तुम्ही इन्फ्लुएन्स होत जाऊ नका. एखादी पोरगी बोलते याचा अर्थ ऍज अ फ्रेंड पण बोलू शकते ना. ऍज अ फ्रेंड जाऊ द्या. आजकाल पोरींचा ऍटिट्यूड बिंदास्त आहे. तिला गरज लागली थोड्या वेळासाठी बोलेल, निघून जाईल ती. पण तुम्ही त्या गोष्टीला प्रेम समजताय. अरे भाऊ, अरे कुठल्या जगात जगताय? आणि 100 मेसेज. एखादी मुलगी जरी तुम्हाला इंस्टाग्रामवर आवडली, ठीक आहे, एखादी व्यक्ती अरे भारी आहे, मस्त आहे, आवडली, बस कधीतरी एखादा मेसेज केला, 100 मेसेज. तू मला आवडतेस, तू माझ्या आठवणी, तुझ्या मनात, फेफड्यात, किडनीत, सगळीकडे तुला बघितलं की माझी दिवसाची सुरुवात होते. भाऊ, एवढं प्रेम कुणावरच नसतं करायचं. सिरियसली. ज्या पोरीला म्हणजे एखाद्या मुलीसाठी, म्हणजे किसी औरत के लिए बेशरम बनो बट अपनी पसंदीदा औरत. जी मुलगी तुम्हाला देते सिग्नल, तशा मुलीसाठी, रॅन्डम मुलीसाठी वेडं होणं म्हणजे स्वतःचा लॉस करून घेणं. म्हणजे पागल काय, येडे व्हा, पण समोरून तुम्हाला पण काही भेटलं तर. नाहीतर उगत ढगात गोळ्या मारल्यासारखा पोरींच्या मागे लागणं काय सेन्स बनतो यार. आजकाल पोरी खूप बिंदास झाल्यात. त्यांचं काही काम असेल तर बोलतात त्या नॉर्मल हाय हॅलो. आणि कोण म्हणतो मुलगा मुलगी मित्र नाही असू शकतात. हे पिक्चरचे डायलॉग झाले की लडका लडकी कभी दोस्त नाही बन सकते है, अच्छे से दोस्त बन सकते है. सो सध्याचा वरा असा आहे, हे चिझीनेस करणं बंद करा. पोरगी नाही म्हणते तरी तिच्या मागं, नाही मला तूच आवडतेस, नाही तूच आवडतेस, सिरियसली. मग तुमचा यूज होतो. त्याच्यामुळं ना स्वतःची डिग्निटी मेंटेन करा. आणि कसं असतं ना, जो माणूस पुरुष कमवतो, आपल्या लाईफमध्ये इन्व्हॉल्व असतो, त्याच्याकडे एक काय 2-2 पोरी भेटतात. सो फोकस ऑन युअर सेल्फ. एका पोरीच्या मागे लागायचं आहे की 2-4 पोरींचा फोकस स्वतःवर ओढून घ्यायचा आहे. पैसा मॅटर करतो, कमवा. गपचूप कमवा. सिरियसली.